नमस्कार. शरूला पैसे पाहिजे असतात म्हणून शरू सुमित्राकडे पैसे मागते. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय ग शरू, तुझं नुसता पैशावर डोळा, सारखे तुला पैसे पाहिजे असतात. काय करतेस का एवढ्या पैशांचं आणि कशासाठी पाहिजे ते पहिले मला सांग. तेव्हा शरू म्हणते, आई तू मला देणार आहेस की नाही एवढं मला सांग, नाहीतर मी माझं बघेन. त्यानंतर त्या दोघींचं बोलणं ऐश्वर्या ऐकते आणि ऐश्वर्या म्हणते, शरू वंश, मी तुम्हाला पैसे देते, पण तुम्हाला त्यासाठी माझं एक काम करावं लागेल. तेव्हा शरू म्हणते, कोणतं? मग ऐश्वर्या म्हणते, जानकी आणि ऋषिकेशच्या घरी जाऊन त्या टेंडरच्या फाईलचे तुम्ही सर्व फोटोज काढून आणायचे. त्यांचा कोटेशनचे सर्व फोटो मला हवे आहेत. ते ऐकून शरूला धक्का बसतो. शरू म्हणते, पण कसं करू मी हे? मला भीती वाटते. जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा मला ओळखतील मी कशासाठी आले आहे ते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, तुम्ही काहीतरी कारण काढून जा आणि त्यांना भेटायला जा. तेव्हा शरू म्हणते, ठीक आहे. शरू मनात म्हणते, मला तर पैसे हवे आहेत, मग या ऐश्वर्याचं काम तर मला करावं लागणार. असं म्हणून शरू ही जानकीच्या घरी येते. तेव्हा जानकी ही नानांना पिठलं भाकरीचा डबा घेऊन निघालेली असते. तेवढ्यात शरूला बघून जानकीला आनंद होतो. जानकी म्हणते, शरू वंश, तुम्ही इथे या ना, या. खरंच तुम्हाला बघून मला खूपच आनंद झाला. अहो, किती दिवस झाले आपली भेटच झाली नाहीये, खरंच या. आणि लगेच तिला मिठी मारते. तेव्हा शरू मनात म्हणते, अगं मला तुझा भेटण्याची अजिबात इच्छा नाहीये. मी इथे माझ्या कामासाठी आली आहे. माझं काम झालं की इथून निघून जाणार आहे. त्यानंतर जानकी म्हणते, आता तुम्ही आला आहात ना शरू वंश, एक ना एक दिवस आपली रणदिवे फॅमिली परत नक्की एकत्र येणार. तेव्हा शरू म्हणते, जानकी वहिनी तू कुठे बाहेर जात होतीस का? तेव्हा जानकी म्हणते, हो, मी जरा डबा घेऊन जाते. तेव्हा शरू म्हणते, मग ठीक आहे, तू जाऊन ये, मी तुझी इथे वाट बघत बसते. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे. जानकी निघून जाते. तर इकडे शरू म्हणते, वहिनी यायच्या आत मला लगेच त्या कोटेशनचे फोटो काढले पाहिजेत. म्हणून ती घरभर ती फाईल शोधते. त्यानंतर ती कपाट उघडते आणि कपाटामध्ये फाईल शोधत असते. शेवटी शरूला फाईल मिळते आणि शरू त्या फाईलचे, त्या कोटेशनचे सर्व फोटोज काढून घेते. आणि फोटोज काढत असताना तेवढ्या तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो, शरू तू इथे काय करतेस? तेव्हा शरू घाबरते आणि आपला मोबाईल मागे लपवते आणि म्हणते, दादा मी इथे वहिनीला भेटायला आली होती. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं शरू, जानकी कुठे आहे? तेव्हा शरू म्हणते, जानकी वहिनी डबा घेऊन गेली आहे. कोणाला डबा घेऊन गेली माहीत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, बस तू. तेव्हा शरू म्हणते, नाही नाही, मला उशीर होतोय, मी निघून जाते. त्यानंतर शरू ही घाई गडबडीने तिथून पळून जाते. शरू निघून गेल्यावर ऋषिकेशच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तो म्हणतो, शरू इथे का आली असेल? कधी आली नाही, ती आज कशी आली? आणि तो कपाट उघडून बघतो तर त्याला तिथे फाईल पडलेली दिसते आणि त्याला मोठा धक्काच बसतो. शरू कशासाठी आली आहे हे ऋषिकेशला समजतं. तेवढ्या जानकी तिथे येते आणि ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, तू आपली टेंडरची फाईल इथेच कशी टाकून गेली होतीस? तेव्हा जानकी म्हणते, नाही हो, मी तर ती कपाटात व्यवस्थित ठेवली होती. आणि शरू वंश कुठे आहेत? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ती तर निघून गेली. तेव्हा जानकी म्हणते, काय? शरू वंश तर मला भेटायला आल्या होत्या आणि मला न भेटताच निघून गेल्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो, तिचं काम झालं ना. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे काय बोलताय तुम्ही? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं ती त्या टेंडरच्या फाईलचे फोटोज काढून घेऊन गेली. ते ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते. अगं ही बघ, ही फाईल इथे पडली होती, कपाटात सर्व अस्ताव्यस्त होतं, त्याच्यावरूनच मला समजलं. तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे शरू वंश माझ्याशी खोटं बोलल्या. तर इकडे शरयू ऐश्वर्याला ते फोटोज पाठवते आणि येऊन भेटते आणि म्हणते, अगं वहिनी, तुला फोटोज आले ना, आता मला पैसे दे, मला खूप पैशांची गरज आहे. अगं पण मला भीती वाटते, दादा वहिनीला समजलं मी तिथे कशासाठी गेले होते तर. ऐश्वर्या म्हणते, शरू वंश तुम्ही नका काळजी करू, त्यांना समजायच्या आधीच मला ते टेंडर मिळालेलं असेल. तर आता इकडे जानकी आणि ऋषिकेशला समजलेलं आहे शरूचं काळं सत्य. तर आता जानकी म्हणते, ऋषिकेश नका काळजी करू, तिने आपल्या कोटेशनचे फोटोज काढले ना, आपण या कोटेशनचे आता रेटच चेंज करूया, म्हणजे त्यांचा प्लॅन फ्लॉप होईल, त्यांना ते टेंडर मिळूच शकत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हा जानकी, आता आपण असंच करूया. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.